नमस्कार मंडळी, मी डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि शब्दांचे अंतरंग या मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपला पुढचा शब्द आहे शुश्रूषा. खरं तर शुश्रूषा हा शब्द सेवा या अर्थाने प्रयुक्त केला जातो. जसं घरातल्या वृद्ध माणसांची सेवा शुश्रूषा करावी, आजारी माणसांची सेवा शुश्रूषा करावी, इत्यादी इत्यादी. आणि याच अर्थाने दादरमध्ये शुश्रूषा या नावाचं एक हॉस्पिटल देखील आहे. परंतु या शब्दाचं अंतरंग जर पाहिलं तर त्याचा वेगळाच अर्थ दिसतो. जसं जिज्ञासा, पिपासा, बुभुक्षा, त्याचप्रमाणे शुश्रूषा. जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा, पिपासा म्हणजे पाणी पिण्याची इच्छा, बुभुक्षा म्हणजे भोजन करण्याची इच्छा, त्याचप्रमाणे शुश्रूषा. या शब्दामध्ये श्रू असा धातू स्पष्टपणे दिसतो, याचा अर्थ आहे श्रवण करणे. त्यामुळे श्रवण करण्याची इच्छा म्हणजेच शुश्रूषा. त्याचा सेवा या अर्थाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मंडळी, सेवा शुश्रूषा असा जोड शब्द वापरू नये. केवळ सेवा करावी, काळजी घ्यावी, इत्यादी इत्यादी. तुम्हाला शुश्रूषा या शब्दाचा ऐकण्याची इच्छा हा अर्थ पटला असेल, आवडला असेल तर नक्कीच तो असंख्य लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे योग्य शब्दाचा योग्य अर्थ लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.